स्वामींच्या भक्तांचे खरे अनुभव. मित्रांनो, श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणाऱ्या लाखो भक्तांकडे त्यांच्या कृपेचे अनुभव आहेत. काही अनुभव मोठे असतात तर काही अगदी साधे असतात, पण प्रत्येक अनुभव एक गोष्ट शिकवून जातो. स्वामी भक्ताला कधीच एकटे सोडत नाहीत. आज आपण अशाच काही हृदयस्पर्शी अनुभवांविषयी जाणून घेणार आहोत. अनुभव 1. शेवटच्या क्षणी मिळालेली नोकरी. एका तरुणाची नोकरी अचानक गेली होती. घराची जबाबदारी त्याच्यावर होती. रोज नवीन ठिकाणी अर्ज करायचा, रोज नकार मिळायचा. हळूहळू आत्मविश्वास कमी होत गेला. एक दिवस तो स्वामींच्या फोटोंसमोर बसला आणि म्हणाला, स्वामी, आता माझ्याकडे काहीच उरलं नाही, मार्ग दाखवा. त्याने प्रार्थना केली आणि प्रयत्न सुरू ठेवले. काही दिवसांनी त्याला अचानक मुलाखतीसाठी फोन आला आणि त्याच आठवड्यात त्याला नोकरी मिळाली. तो म्हणाला, नोकरी मिळाली म्हणून आनंद झाला, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे आशा संपत असताना स्वामींनी मला धीर दिला. अनुभव 2. अपघातातून बचाव. एका भक्ताचे कुटुंब रात्री प्रवास करत होते. अचानक समोरून भरधाव वाहन आले. क्षणभर सर्वांना वाटलं की अपघात अटल आहे. गाडीत बसलेल्या आजींनी जोरात नामस्मरण सुरू केलं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काही सेकंदात वाहन दुसऱ्या बाजूला वळलं आणि मोठा अपघात टळला. त्या कुटुंबाने तो दिवस आजही विसरलेला नाही. अनुभव 3. हरवलेला मुलगा परत आला. एका आईचा मुलगा घर सोडून निघून गेला होता. महिने उलटले, वर्ष उलटलं, पण त्याचा काहीच पत्ता नव्हता. आई रोज स्वामींच्या चरणी प्रार्थना करत होती. एक दिवस अचानक मुलाचा फोन आला. तो सुरक्षित होता आणि काही दिवसात घरी परतला. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिच्या ओठांवर फक्त एकच शब्द होता, स्वामी, तुमच्यामुळेच शक्य झालं. अनुभव 4. डॉक्टरांनी आशा सोडली होती. एका लहान मुलाला गंभीर आजार झाला होता. उपचार सुरू होते, पण परिस्थिती चिंताजनक होती. कुटुंबातील सर्व लोक स्वामींचं नामस्मरण करत होते. हळूहळू मुलाची प्रकृती सुधारू लागली. आज तो पूर्णपणे निरोगी आहे. त्या कुटुंबासाठी हा अनुभव श्रद्धेचा आधार बनला. अनुभव 5. कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग. एका व्यापाऱ्यावर खूप कर्ज होतं. रात्रभर झोप लागत नव्हती. एक दिवस त्याने ठरवलं, तक्रार करण्यापेक्षा प्रयत्न वाढवायचे. स्वामींचं स्मरण करत तो कामाला लागला. काही महिन्यात त्याला नवीन संधी मिळाली. व्यवसाय सुधारला आणि हळूहळू त्याने सर्व कर्ज फेडलं. तो म्हणतो, स्वामींनी माझ्यावर पैशांचा वर्षाव केला नाही, पण योग्य दिशा दिली. अनुभव 6. मनशांतीचा सर्वात मोठा चमत्कार. एका व्यक्तीच्या आयुष्यात सर्व काही होतं, पैसा, घर, व्यवसाय, पण मनात शांती नव्हती. चिंता आणि ताण सतत होता. एका मित्राने त्याला नामस्मरणाची सवय लावली. काही महिन्यांनी त्याला जाणवलं, समस्या तशाच आहेत, पण त्यांना पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तो म्हणाला, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार म्हणजे मनाला मिळालेली शांतता. स्वामींनी कृपा नेमकी कशी असते? मित्रांनो, स्वामींची कृपा म्हणजे नेहमीच चमत्कारिक घटना असते असं नाही. कधी ती योग्य वेळी मिळालेली मदत असते, कधी संकटात मिळालेला धीर असतो, कधी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी असते आणि कधी पुन्हा उभं राहण्याची ताकद असते. शेवटचा संदेश. आज जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर निराश होऊ नका. प्रयत्न करत राहा, श्रद्धा जपा आणि स्वामींचं स्मरण करा. कारण हजारो भक्तांचा अनुभव एकच सांगतो, स्वामी उशीर करू शकतात, पण भक्ताला विसरत नाहीत. आणि म्हणूनच आजही लाखो भक्त मनापासून म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.